जय शिवराय भावांनो, तर तुम्हाला सुद्धा आता पाहिलेला व्हिडिओ बनवायचा असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. ह्या व्हिडिओमध्ये मी सगळं सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ जो तो एकदम जबरदस्त झालेला आहे, तर व्हिडिओ लाईक परत करा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन पहिल्यांदा झाला तर आपल्या वेदांत एडिटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती अशा प्रकारे इंस्टाग्राम रील्स एडिटिंगचे ट्युटोरियल्स देत असतो. तर सोबतच मित्रांनो, या व्हिडिओला लागणारं मटेरियल आहे म्हणजे आपल्या बिटमार्कचा व्हिडिओ आहे ना, तो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इझिली भेटून जाईल. तिथून आपण इझिली डाउनलोड करून घेऊ शकता. आणि जे आपलं कॅपकट प्रो ॲप्लिकेशन आहे ना, ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे. त्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे मित्रांनो. जर तुम्ही टेलिग्राम चॅनल अजून देखील जॉईन केलं नसेल तर लगेच जॉईन करून घ्या. कारण मित्रांनो, आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती डेली मटेरियलसुद्धा प्रोव्हाइड करत असतो आणि न्यू ॲपचे व्हर्जनसुद्धा अपडेट देत असतो. तर चला मित्रांनो, जर याने वेळ घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर भावांनो, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्या टेलिग्रामवरून कॅपकट प्रो ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे. त्यानंतर प्ले स्टोरवरून ॲप डाउनलोड करून सिंगापूरचं VPN कनेक्ट करून घ्यायचे. त्यानंतर मगच आपला कॅपकट आहे ना, तो ओपन करायचे. ओपन केल्यानंतर ना ते न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून आपला जो बिटमार्क दिलेला आहे ना, तो सिलेक्ट करून घ्यायचे. सिलेक्ट केल्यानंतर ना ॲडवरती क्लिक करायचं, तर इझिली हा बिटमार्क आहे तो ॲड होऊन जाईल. तर आता हा बिटमार्क ॲड झाल्यानंतर या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून इतर एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचं एक ऑप्शन बघायला भेटेल. या एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचं एक ऑप्शन म्हणजे या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना इझिली आपला ऑडिओ जो तो भेटून जाईल आपल्याला. त्यानंतर या ऑडिओवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून ते बीट नावाचं एक ऑप्शन बघायला भेटेल. याच्यावरती क्लिक करून आता जिथे जिथे बीट चेंज होतील ना, तिथे तिथे बीट्स ॲड करायचे आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपले बीट आहेत ते ॲड करून घ्यायचे आहेत. जिथे जिथे बीट चेंज होतील ना, तिथे तिथे ॲड बीटवरती क्लिक करायचे. तर आता पुढचे बीट तुम्ही ॲड करून घ्यायचे आहेत. बीट ॲड केल्यानंतर ना इथे बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आता इथे या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून इथे रिप्लेस नावाचे एक ऑप्शन बघायला भेटेल. या रिप्लेस नावाच्या एक ऑप्शनवरती क्लिक करून फोटोजमध्ये जाऊन आपला कोणता एक फोटो रिप्लेस करून 2 बोटांनी मोठे करायचे. त्यानंतर आता प्रत्येक बीटवरती प्रत्येक इथे 1 नंबरला स्प्लिटचं ऑप्शन आहे ना, त्या स्प्लिटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. प्रत्येक बीटला एक स्प्लिट मारायचं आपल्या फोटोच्या लेअरला. तर अशा प्रकारे बीट मार्ककडे बघत बघत स्प्लिट मारायचं सगळं. त्यानंतर आता पुढचं देखील स्प्लिट करायचे. तर मी पुढचं स्प्लिट थोडं उशिराने करतो मित्रांनो. तर त्याआधी आता आपल्याला प्रत्येक लेअरला एक फोटो वेगळे ठेवायचे. तर पहिल्या लेअरला वेगळी, दुसऱ्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून रिप्लेस नावाचे एक ऑप्शन बघायला भेटेल. रिप्लेस नावाच्या एक ऑप्शनवरती क्लिक करून आपला दुसरा फोटो रिप्लेस करून घ्यायचा, म्हणजे दुसरा फोटो ॲड करून घ्यायचा. त्यानंतर 3 नंबरच्या लेअरवरती रिप्लेसवरती क्लिक करून तिसरा फोटो ॲड करून घ्यायचे. असं करत करत सगळे लेयर्सला वेगवेगळे फोटोज असले पाहिजेत मित्रांनो. तर अशा प्रकारे मी आता सगळं पुढचं स्प्लिट करून घेतो मित्रांनो. तर बघू शकता मित्रांनो, मी सगळं ॲड करून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला ना व्हिडिओ बनवण्यासाठी स्टार्टिंगला येऊन 2 बोटांनी मोठे करायचे. त्यानंतर ना या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून ॲनिमेशन्समध्ये जायचे. ॲनिमेशन्समध्ये गेल्यानंतर ना इनमध्ये येऊन इनमध्ये आल्यानंतर ना स्कॅटरिंग पेटल्स नावाचा जो ॲनिमेशन आहे ना, तो भेटून जाईल. थोडंसं पुढं स्क्रोल करायचं, मग भेटून जाईल. तो आपल्याला ॲड करून घ्यायचा. त्यानंतर ना पुढच्या लेअरवरती यायचे. पुढच्या लेअरवरती आल्यानंतर ना पेडलिंग नावाचं ॲनिमेशन ॲड करून पुढच्या लेअरवरती यायचे. त्यानंतर ना ते 1 नंबरला एक आपल्याला रेक्टँगल आउट नावाचा ॲनिमेशन बघायला भेटेल. तो ॲड करून पुढच्या लेअरवरती जाऊन आउटमध्ये जाऊन रेक्टँगलचा म्हणजे आपल्याला 1 नंबरलाच रेक्टँगल आउट नावाचा ॲनिमेशन ॲड करायचे. ते आउटमध्ये येऊन ॲड करायचं. पण त्यानंतर ना आता 3 सेकंडच्या लेअरवरती येऊन इनमध्ये जाऊन रॉक व्हर्टिकली नावाचं ॲनिमेशन ॲड करून पुढच्या लेअरवरती यायचे. पुढच्या लेअरवरती आल्यानंतर ना रॉक हॉरिझॉन्टली. त्यानंतर ना पुढच्या लेअरवरती यायचं. आता पुढच्या लेअरवरती आल्यानंतर ना आउटमध्ये जायचे. त्यानंतर ना ते क्रॉस क्लोज नावाचा जो ॲनिमेशन आहे ना, तो 2 नंबरला बघायला भेटेल. तो ॲड करून पुढच्या लेअरवरती यायचं 5 सेकंडच्या लेअरवरती. त्यानंतर ना पहिल्यांदा इनमध्ये येऊन झूम फ्लिप नावाचं ॲनिमेशन ॲड करून
ते 1.6 पर्यंत ठेवायचे याला. त्यानंतर आउटमध्ये यायचे. आउटमध्ये आल्यानंतर ते झूम फ्लिप नावाचं ॲनिमेशन सिलेक्ट करून ते आपल्याला याची लेंथ 1 सेकंद ठेवायचे. त्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर आता पुढच्या लेअरवरती यायचं 8 सेकंदच्या. त्यानंतर ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून स्ट्रेच अँड डिझॉर्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर आता 9 सेकंदच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून इथे डायनॅमॅटिक शेक 2 नावाचं ॲनिमेशन ॲड करून 11 सेकंदच्या लेअरवरती येऊन कॉम्बोवरती क्लिक करून डेझर्ट अँड शेक नावाचं ॲनिमेशन ॲड करायचे. मग आपण स्ट्रेच अँड डेझर्ट नावाचं ॲनिमेशन ॲड केलं त्याचा उलटा आता ॲड करायचे. त्यानंतर 12 सेकंदच्या लेअरवरती येऊन वेव्ह ॲब्झोनिफिकेशन नावाचा जो ॲनिमेशन आहे ना तो 2 नंबरला बघायला भेटेल तो ॲड करून घ्यायचे. त्यानंतर 13 सेकंदच्या लेअरवरती येऊन स्ट्रेच अँड डेझर्ट लास्टच्या लेअरवरती येऊन वेव्ह अँड स्लाईड नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर स्टार्टिंगला येऊन आता आपल्याला इफेक्ट्स ॲड करायचे. त्यासाठी आपल्याला स्टार्टिंगला येऊन इफेक्ट्समध्ये जाऊन व्हिडिओ इफेक्ट्सवरती जायचे. त्यानंतर ट्रेंडिंगमध्ये यायचे. ट्रेंडिंगमध्ये जर तुम्हाला हा इफेक्ट सापडला नाही तर ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये यायचे. ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये आल्यानंतर 1 नंबरला हेक्झोनल स्पॉट नावाचा जो ॲनिमेशन इफेक्ट आहे ना तो बघायला भेटेल. तो ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ते आपल्याला मी सांगतो कुठलं म्हणजे ते 5 सेकंदची बीट आहे ना त्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचे याला. त्यानंतर आणखी एकदा स्टार्टिंगला येऊन व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचे. त्यानंतर डेकोर नावाच्या ऑप्शनमध्ये येऊन थोडंसं खाली स्क्रोल केल्यानंतर गर्ल सिक्रेट नावाचा इफेक्ट बघायला भेटेल. तो आपल्याला ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर याला व्हिडिओच्या लास्टपर्यंत ॲड करून घ्यायचे. सॉरी व्हिडिओच्या लास्टपर्यंत ते 7 सेकंद 20 फ्रेमच्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचे. त्याच्या पुढे आपल्याला आता 7 सेकंद 20 फ्रेमच्या बीटवरती यायचे. त्यानंतर व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून लाईट इफेक्ट्समध्ये जायचे. त्यानंतर खाली स्क्रोल करून मेटर नावाचा इफेक्ट बघायला भेटेल तो ॲड करून घ्यायचे. जर तुम्हाला याच्यात सापडलं नाही तरी ते स्पार्क नावाचा ऑप्शन बघायला भेटेल त्याच्यात जाऊन सुद्धा सापडेल मित्रांनो. त्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून पुढच्या 1 बीट सोडून पुढच्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचे याला. त्यानंतर आता त्याच बीटवरती यायचे आणखी एकदा. त्यानंतर व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून ट्रेनिंगमध्ये यायचे. ट्रेनिंगमध्ये आल्यानंतर 2 नंबरला आपल्याला पिंक ब्लिंकर्स नावाचा इफेक्ट बघायला भेटेल तो ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून व्हिडिओच्या लास्टपर्यंत ॲड करून घ्यायचा याला. त्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून इंटेन्सिटी ते 20च्या आसपास ठेवायचे. त्यानंतर आता ते 10 सेकंदच्या बीटवरती यायचे. त्यानंतर व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून ट्रेनिंगमध्ये बटरफ्लाय ड्रीम नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून पुढच्या 1 बीट सोडून पुढच्या बीटपर्यंत ॲड करायचे. त्यानंतर 12 सेकंदवरती यायचं बरोबर. त्यानंतर व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून लाईट इफेक्ट्समध्ये जाऊन कॉलिजन स्पार्क नावाचा इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर याला कुठं म्हणजे पुढं मागे यायचे नाही. त्यानंतर ते 12 सेकंद 20 फ्रेमच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून स्प्लिटमध्ये यायचे. स्प्लिटमध्ये आल्यानंतर 3 लेअर मिरर नावाचा इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून याला व्हिडिओच्या लास्टपर्यंत ॲड करायचे. लास्ट 2 नंबरच्या बीटपासून व्हिडिओच्या लास्टपर्यंत. त्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून आपल्या फोटोच्या मध्यभागीच्या लेअरवरती येऊन वर्टिकल जो तो आपल्या इमेजनुसार ठेवायची. त्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचा आपला व्हिडिओ जो तो बनवून रेडी होऊन जाईल. तर आता हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी कोपऱ्यातल्या शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं. तर इझिला हा व्हिडिओ जो तो गॅलरीमध्ये सेव्हला सुरुवात होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आज व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला असे ट्युटोरियल्स पाहिजे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर पुढचा व्हिडिओपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र.